पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा 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 हा, गुलाबाचा सुगंध, त्यात ताज्या तुळशी पत्रांचा येणारा अस्पष्ट तिखट गंध, भरीला धुपाचा सुगंध, ज्याच्या त्याच्या कपड्यांना येणारा वेगवेगळ्या अत्तराचा सुगंध, स्वयंपाकघरातून येणारा अनेक पदार्थांचा चविष्ट दरवळ। खरंच घरात कार्य असले म्हणजे असेच प्रसन्न वाटते, नाही का बुवा? अगदी बरोबर बोललात। मग आता आधी प्रसाद, मग भोजन, नंतर गोडशी वामकुक्षी। सुखाची कशी अगदी रेलचेल आहे। पण बापू, तुमचा चेहरा का असा पडलेला? काय झाले तुम्हास? हो बापू, तुमच्याबद्दल बोलतात ते। हो 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 बापू, आल्यापासून गप्प गप्पसे आहात, कुठल्या एवढ्या विचारात घडले आहात? कुशल आहे ना सारे? हो अगदी कुशल आहे सारे। पण त्र्यंबकराव, बापूंशी बोलताना जरा जपूनच बोला हो। ते काही आपल्या पटवर्धन बुवांसारखे मवाळ नाहीत। काय मौजे पहा, पटवर्धन बुवा मवाळ असूनही जहाल क्रांतिकारकांना त्यांचा पाठिंबा। पण आपले बापू संतापाच्या बाबतीत दुर्वास मुनींचे बाप, पण त्यांचा क्रांतिकारकांना विरोध। मी दुर्वासांचा बाप आहे? मी? मला काय हौस आहे संतापाची? 12 महिने अष्टोप्रहर मी काय संतापाने धगधगत असतो का? बापू, हो काय पराचा कावळा करताय? त्यांनी थोडीशी मौज केली इतकेच। अहो, बुवांची केली थट्टा, पण ते चिडले का? हसून खेळून साजरे करायचे तर तुम्ही। म्हणजे तुम्हालाही तेच म्हणायचंय? बुवा अगदी शीतल चंद्र आणि मी काय ज्वालामुखी आहे? बोलायचं ना मला अशांशी। एवढ्यानंच पापड मोडला? तोही किती? अहो, मुगाच केला साऱ्या गमतीचा। खरोखरच दुर्वास आहे हा। मला वाटले आता माझा जीव घेतो की काय। नाही नाही, पण हा राग जोगांवरचा नसावा, त्यांच्या मनात दुसरंच काहीतरी सलत असावं। त्यांची मनस्थिती आधीपासूनच ठीक नाहीये। पूजेला चला म्हणून मी सांगायला गेलो तेव्हाच वाटलं काहीतरी निश्चित बिनसलंय। दिसते खरे तसे, काहीतरी त्रास झालाय खास। सत्यनारायण महाराज की जय। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उडजेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव। सा सा नी सा नी सा नी सा ग सा नी सा नी सा नी सा सा नी सा नी सा नी सा ग सा नी सा नी सा नी सा सा नी सा नी सा नी सा ग सा नी सा नी सा नी सा सा नी सा नी सा नी सा ग सा नी सा नी सा। सत्यनारायण महाराज की। सगळ्यांनी आरती घ्या। दीर्घायुष्यमस्तु, अखंड सौभाग्यवती भव। या मोठ्या मंडळींच्या पाया पडा। आयुष्मान भव।
आयुष्यमान भव. सुखी राहा हो. पुरे पुरे. सत्यनारायणाचा प्रसाद खातच राहावंसं वाटतो नाही. मला तुपातले दुबुटले केळ फार आवडतात. मला प्रसादातला बदाम आणि वेलचीचे दाणे फार आवडतात. पण सत्यनारायण त्यासाठी लक्षात ठेवायचं नाही, तर सत्य म्हणजे खरे बोलायचे त्यासाठी लक्षात ठेवायचा. व्यवहारात बऱ्याचदा आपण खोटं बोलतो, खोटं वागतो, त्यामुळे तात्पुरता लाभ होतो पण अंतिमतः नुकसानच होते. तेव्हा सत्य हाच नारायण म्हणजे देव हे लक्षात ठेवायचे. काय सत्यनारायण की जय. हो, असे काय करायचे? पूजेचे घर आहे ते. आपल्या घरात जे चालले आहे ते आपल्यापाशी. तिथे राग काढून कसे चालेल बरे? सगळे बोलवत आहेत, पाणी घेतील आता. तुम्ही असे मध्येच निघून आलात तर विनाकारण चर्चा नाही का होणार? बरे दिसते का ते? काय बरे दिसते आणि काय वाईट दिसते हे तुम्ही मला शिकवणार? तुम्ही मला अक्कल शिकवणार? नाही हो, मी सगळे सावरण्याचाच प्रयत्न करते. मला कळते हो तुमचे मस्तक तापले, पण आता गावासमोर आणि सान्यांसमोर शोभा व्हायला हवी आहे का? कुणी केले शोभा? कुणी केले शोभा? त्या नर्मदेनीच ना. तिला लगामात ठेवणं कोणाचे काम आहे? घरच्या बायकांचंच ना. मग नर्मदा हाताबाहेर गेलीच कशी? तुम्ही काय, राधा काय, सगळ्या कुचकामी आहात. आणि ती नर्मदेची आई सुद्धा तोंड वर करून मला उपदेश करत असते नेहमी. जगाला ब्रह्मज्ञान देत असते, पण मुलगी इकडे दिवे लावते त्याकडे लक्ष नाही. उपयोग काय तुमचा? तुम्ही बायकांनी सगळा सत्यानाश करून ठेवलाय. उठता लात आणि बसता बुक्कीच द्यायला हवी तुम्हाला. नुसत्या खायास काळ आणि धरणीस भार झाला तुम्ही. त्या बळलाही डोक्यावर चढवून ठेवलाय तुम्ही. दावणीच बांधायला हवं तुम्हास. बघा एकेकाला कशी बात करते ते.
थांबा, मी एकदा सांगितलं ना मला नाही खायचंय म्हणून. जाऊ द्या मला. मुलांना घाबरू नका. सदा गेला तर जाऊ दे. आपण खेळूया. माझ्यावर राज्य. काय काय पकडापकडी की लंगडी? लंगडी म्हणजे असंच ना. चला 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 चला. जसे खेळापासून लांब पळालात ना तसे आता मी आले म्हणून लांब पळू नका माझ्यापासून. आणि काय हो, तुम्ही सगळ्यांपासून लांब लांब का असता? मला विचार करायचा असतो. पण तो तर सगळेच करतात. नाही, माझ्या मनातले विचार इथे कोणाला समजत नाहीत आणि पटत तर त्याहूनही नाहीत. मग मी कोणाशी बोलणार, कोणाबरोबर खेळणार? ज्यांच्याशी आपले पटते त्यांच्याबरोबर आपल्याला छान वाटते ते आपले मित्र होतात. हो, पण आपली भावंडे, आपल्या घरचे, आपल्या शेजारचे यांच्याशी आपले विचार जुळले नाहीत तरी आपली माया असतेच ना. आपण त्यांच्या बरोबर उठतो, बसतो, जेवतो. मग त्यांच्यात मिसळून खेळले तर काय बिघडले? पटत नाही ते बाजूला ठेवावे. आणि आता आपले लग्न झाले आहे ना, तुम्ही तुमच्या मनातले माझ्याशी बोलू शकता. पण आता या ना खेळायला. जोग आजोबाही खेळतायत. त्यांना हसतात सारे. हसतील, त्यांचे दात दिसतील. उलट सगळ्यांना त्यांचा हेवा वाटतो की आपण त्यांच्यासारखे खेळू शकत नाही. तुम्हाला सांगू का, मी जोग आजोबांना कधी म्हणजे कधी रडताना पाहिले नाहीये. कोणाबद्दल वाईट बोलताना पाहिले नाहीये. तोंड लांब करून विचार करतानाही पाहिले नाहीये. छान, तुम्ही करा साऱ्यांची कौतुके. मी तेवढा वाईट दिसतो ना तुम्हाला? सारखे मला पंतोजन सारखे शिकवत असता. वाईट आहे ना मी? मग जातोच मी. नका बोलू माझ्याशी. अहो बाई बाई बाई, असा कसा माझा नवरा? देवा, केवढी मोठी जबाबदारी दिलीस माझ्यावर. सखूपेक्षाही लहान नवरा सांभाळायची कठीण आहे बाई. केवढं तर डसकलीस. काय झालं? नाही, तुला किती निरोप पाठवले. काय करतेस काय तू? ए, चेहरा का पडलेला? काय झालं? काही नाही हो, ते सुभद्रा काकू अजून आल्या नाहीत ना, म्हणून काळजी वाटत होती जरा. घरचं सगळं व्यवस्थित आहे ना? होय, तर आता तर काय लग्न कार्यही झाले म्हटल्यावर सगळी चिंताच मिटली. हे बघ, माझ्याबरोबर खोटं बोलायचं नाही हा. सासू नाही, आईच्या जागी समज मला. आणि काय झालं ते खरं खरं सांग, म्हणजे तुझं मन मोकळं होईल. सांग. अगं रडायला काय? नाही, असं रडायचं नाही. हां, नाही रडायचं. नाही 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 नाही. आता सांग काय झालं? हां, नर्मदा वंश. नारायण, काय झालं? काय काय करतोय ते? तोंड काळे केले हिने.
काय चाललंय मागे मागे? सांगितलं ना पंतोजींसारखे करू नका म्हणून. मी लहान नाही, उलट मोठा आहे तुमच्यापेक्षा. मला अक्कल आहे. जा तुम्ही जोग आजोबांबरोबर खेळायला. एकसारखे शिकवू नका. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी तुम्हाला शिकवायला आले? मग का आलात? अरे वा रे वा, हे माझे घर नाही का? मी हवे तिथे नाही का जाऊ शकत? बोला काय बोलायचे ते. मी ऐकणारच नाही असेच ना? खरे तर मी तुम्हाला एक कोडे विचारायला आले होते, पण मला वाटते तुम्हाला सोडवता यायचे नाही. शिवाय तुम्हाला गंमत आवडत नाही ना, विचार करायचा असतो. जाऊ दे, मी जोग आजोबांना सांगते कोडे. नाही नाही, सांगा मला. पहा हा, सांगा. नको बाई, मोठ्या कष्टाने तो राघोबा फेकलाय खिडकी बाहेर. परत येऊन गळ्याला मिठी मारून बसायचा. आता सांगा नाही तर. अगो बाई, येतोय वाटतं परत. नको नको, सांगते ऐका हा. एका झाडावर 3 चिमण्या बसल्या होत्या. त्या 3 चिमण्यांमधली एक चिमणी उडून गेली. राहिला किती? हे एवढे सोपे कोडे कुठे असते का? याचं काहीतरी बालिश आणि चक्रमच उत्तर असणार आहे किंवा काहीतरी विनोदी. एक चिमणी उडाली म्हणजे झाडावर एकही चिमणी थांबणार नाही. ती उडाली म्हणून सगळ्याच उडतील, असेच ना? मी तुम्हाला हे कोडे विचारले म्हणून तुम्हाला वाटले ना की हे कोडे बालिश आणि विनोदी असणार. पण खरे तर उत्तर 2 हेच आहे. तिनातली एक चिमणी उडाली तर त्या झाडावर 2च चिमण्या उरल्या ना. एवढे सोपे होते कोडे, पण तुम्ही सारखा विचार करता आणि सोप्या गोष्टी अवघड करून ठेवता. त्यापेक्षा खेळायला आलात तर अवघड गोष्टी पण सोप्या होतील. विचारही सुटसुटीत आणि सोपा करावा, जेणेकरून आपले आयुष्य सोपे होते, अशी माझी मोठी आजी सांगते. झाले, महाराज पुन्हा लागले विचार करायला. बाई बाई बाई, थकले मी. सतत ज्ञान पाजळावे लागते, पण काही उपयोग नाही. जाऊ दे, मी जातेच आता खेळायला. तुम्हाला यायचे असेल तर या, मी चालले बाबा खेळायला. सुशिले, काय आहे? अगं सकाळपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण तू काही बोलतच नाहीयेस. बोल ना ग काहीतरी. तू घाबरू नकोस हा, मी आहे ना. आणि तसंही तुझ्या नवऱ्याने आता दुसरे लग्न केले आहे ना. तू राहतेस पटवर्धन काकांकडेच, तेव्हा माझ्याशी बोलायला तुला काहीच हरकत नाहीये. आपण आधी किती छान बोलायचो ग. सुशीले, मी काय म्हणतो, मला की नाही तू फार आवडतेस ग. असं वाटते ना तुला हृदयाशी घट्ट धरून ठेवावे. एरवी जगाला शिकवत असताना शहाणपण, आता का मुख गिळून गप्प बसला? अहो सोडा ते मौनव्रत एकदाचे, झाले वयोचे लग्न. लेकीने तुमच्या नर्मदेने दिवे लावलेत आणि अशा गोष्टी लपून राहत नाहीत. गावात कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हे सगळे घडले याला जबाबदार कोण आणि पुढे काय करायचे? अहो बोला काहीतरी. पण आता तुझ्यावर राज्य. मगाशी तुझे राज्य माझ्यावर आले, मग आता माझे राज्य तुझ्यावर.
मी पण येतो खेळायला. आई झोळाई, आहोंच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम असाच राहू दे.